15 फेब्रुवारीला म्हणजे ही संपूर्ण महाराष्ट्रभर मोहीम आहे आणि या मोहिमेमध्ये मला सांग सहभागी कोणाला व्हायचे। या मोहिमेमध्ये आपल्याला लहान मुलापासून जे म्हाताऱ्या लोकांपर्यंत जे पण आपले नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांनी या मोहिमेमध्ये सामील व्हायचे, सहभागी व्हायचे आणि स्वच्छता ठेवायची असं पण नाही ना तुझं। तर मित्रा मला सांग आता हा जो बस स्टँडचा परिसर आहे या रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन बस स्टँडचा परिसर जे काही आहे तर इथे आपण कशा पद्धतीने स्वच्छता ठेवू शकतो। आपल्याला इथे डस्टबिन मध्ये ओला कचरा असेल सुका कचरा असेल हा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये टाकायचा आहे। जसे की मागे डस्टबिन लावलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वर्गीकरण करून आपल्याला डस्टबिन मध्ये कचरा टाकायचा आहे, डस्टबिन मध्ये टाकायचा आणि या डस्टबिन मधला कचरा घंटागाडीमध्ये असेल किंवा इतर कुठे ठिकाणी असेल जसं शेणाच्या बाहेर तो कचरा जाईल आपल्या या परिसराच्या तीन प्रकारचे कचरे पण असतात, कोणता एक ओला कचरा, एक सुका कचरा आणि घातक कचरा असे 3 कचरे असतात। त्याचं पण आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आणि ते कामे आपल्याला 3 डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत। हा म्हणजे वेगवेगळा कचरा करून आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचा आहे। हा बरोबर आहे। तर घरातला कचरा म्हणजे ओला कचरा, बरोबर आहे? बरोबर आहे। घरातला कचरा म्हणजे कुठला कचरा? आणि सांगायला मग घरातला कचरा म्हणजे ओला कचरा। ओला कचरा म्हणजे शिळ अन्न, भात, भाजी किंवा भाजीच्या काड्या असतात, फळाची साल्ट असतात, हे ओल्या कचऱ्यात मोडतात, तर ते आपल्याला वेगळ्या डस्टबिन मध्ये टाकायचे। आणि सुका कचरा म्हणजे सुका कचरा जे आपण झाडून काढतो त्यामध्ये प्लास्टिकचं निघतंय, रॅपर असं दुधाच्या पॅकेटचं किंवा कप असतात छोटे छोटे प्लास्टिकचे ते कप किंवा कागद असतं ते कागद